भाजी मंडीमध्ये जे आजींबरोबर झालं अन्याय, तर आजीला तर न्याय भेटलेलाच आहे, पण मी बाहेर होतो त्याच्यामुळे मला आता लेट आलो आहे थोडं. आजीला म्हणलं आपल्याकडून पण थोडीशी मदत झाली पाहिजे. तर चला आता आपण आजीबरोबर थोडंसं बोलू. बघा हे आजीचं घर आहे. आजीचं घर आहे बघा. कसं बघा का हे आजी येते आणि ही आजीचं देवारा एवढीच रूम आहे का? होय गोळ्या आहेत का? परत आणण्याची गोळ्या? ते काय झालं तेवढं सांगा बरं मला, नेमकं काय झालं? हां हां डबा माझा आणून दिला मला, हां माझ्या पोराने हां डबा आणून दिला आणि म्हणलं बाबा हे मला असं दुकान लावून दे. हां. बाबा मला तू घरी जेवायचं 4 वाजता ये म्हणलं. आजीचा आवाज बी एवढा, तुमचा आवाजच असा आहे का तिथं त्यावेळेस झाला? होय. उजाला आवाज हां हां हां. नुसतं बोलायचं येत नव्हतं, दबाव पडले. आजीचा आवाज पण बसला एवढा ओरडू ओरडू. मग ते डबा ठेवल्याच्या नंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलं नाही का अगोदर की आम्ही हे मला लेकरं माझ्या सांगितलंच नाही. सांगितलंच? अचानकच आले ना असं मला चोपून गोळ्या घातला. हां माझ्या जेवणाचा डबा सुद्धा हातातला घेतला ना असं त्याच्यात टाकला, हाय ना त्याच्यात. हां 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 मग मी काय केलं, मला रेटलं तर ते हां हां तर म्हणलं बाबा मी 500 रुपये मासा होता तेव्हा 10-10 रुपये करून मी ते 2-3 मासे घेतलं होतं म्हणलं. हां हां हां. अरे माझं ते तरी ते मग मी अशी पालती पडली. पालती पडत त्याने त्याच्यात हाय ना मला त्याने वळलेलं. मग हे अशी मुलगी झाली. बघू शकता आजीचा गुडघा पण सुजलेला दिसतो. आता वसारलाय. अयो, वसारलाय. ह्या काय एवढ्या गोळ्या औषधं आहेत. मग हे त्याचीच गोळ्या आहेत का? या काही बिराड्या बघ ना. बरोबर हां.